नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. आपले एक दर्शक आहेत, त्यांचा प्रश्न होता 8 डिसेंबर रोजी विचारलेला. मी त्या व्हिडिओमध्ये तो कव्हर केला होता, पण सरांपर्यंत ते पोहोचलं नाही. तर मी पुन्हा एकदा कव्हर करतोय. वरती तुम्ही बघू शकता गॅब्रियलचा चार्ट आहे. सरांनी मला प्रश्न विचारला होता ज्यावेळी गॅब्रियल 955च्या रेंजमध्ये होता. मी त्यावेळी सरांना डिफाईन केलं होतं की 902 हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे, तिथे तुम्ही ॲड करू शकता आणि 840चा स्टॉप लॉस लावू शकता. ओके, तर 902वरनं तो स्टॉप जो आहे 955 902 आला, तिथनं त्याच्यामध्ये बाईंग आली आणि 1149 1150पर्यंत तो गेला. ज्यावेळी तो स्टॉक 955च्या रेंजमध्ये होता, तर आपण एक रेजिस्टन्स आहे तो डिफाईन केला होता 1050चा. तर त्याच्यानंतर त्या स्टॉकने 1150पर्यंत मूव्ह केला 902पासून. तर मी सरांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. माझ्या अभ्यासानुसार अनुभवानुसार विचाराल. टेक्निकल हे सांगते की 902ला जर तो आला स्टॉक, तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये ॲड करू शकता. 840चा स्टॉप लॉस राहील. ओके, आणि सध्या जो आपला रेजिस्टन्स होता 1050चा, तो आता महत्त्वाचा सपोर्ट म्हणून काम करतोय. तुम्ही वरच्या इमेजमध्ये बघू शकता. सध्या त्याच सपोर्टजवळ तो स्टॉक जो आहे तो कन्सॉलिडेट करतोय, थांबला आहे. ओके, तर फ्युचर चांगलं आहे. फक्त तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या, जेणेकरून तुम्हाला आणखीन क्लॅरिटी मिळेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही होती गॅब्रियलबद्दलची माहिती. धन्यवाद.